16 जुलै गुरुवार। आज यश मिळू दे। हे माझ्या स्वामी अब्राहमाच्या देव परमेश्वरा, कृपया आज मला यश दे आणि माझ्या स्वामी अब्राहमावर कृपा कर। उत्पत्ती 24:12। काही गोष्टी आपल्या प्रामाणिक प्रार्थना आणि प्रयत्नांनंतरही उशिरा पूर्ण होतात। आपण देवाचे आशीर्वाद मिळण्याची वाट पाहतो, पण पूर्णता पुढे ढकलली गेल्यासारखी वाटते। अशा वेळी आपण अलिएझर प्रमाणे प्रार्थना करूया। प्रभू, आज मला यश दे। एखाद्या गोष्टीला यशस्वी करणारा प्रभूच आहे। त्याच्या कृपेशिवाय आपण कितीही प्रयत्न केले तरी आपला वेळ, साधने आणि मेहनत निष्फळ ठरू शकते। म्हणून कोणतेही काम आपल्या समोर असले तरी आपण मनापासून त्याला शोधूया आणि प्रार्थना करूया। प्रभू, आज माझा मार्ग सफल कर। अब्राहमाने आपल्या सेवक अलिएझरला एक महत्त्वाची जबाबदारी दिली, आपल्या मुलगा इसहाकासाठी योग्य पत्नी शोधण्याची। या कार्यासाठी ज्ञान, समज आणि दैवी मार्गदर्शन आवश्यक होते। अलिएझर त्या महत्त्वाच्या कामासाठी निघाला तेव्हा त्याने प्रार्थना केली, हे माझ्या स्वामी अब्राहमाच्या देव परमेश्वरा, कृपया आज मला यश दे आणि माझ्या स्वामी अब्राहमावर कृपा कर। उत्पत्ती 24:12। प्रभूने त्याची प्रार्थना त्वरित ऐकली। अलिएझरने मनात अपेक्षा केली होती त्याप्रमाणे रिबका आली आणि तिने त्याला तसेच त्याच्या उंटांनाही पाणी दिले। या अद्भुत मार्गदर्शनाने अलिएझरला समजले की देवाने योग्य व्यक्तीकडे त्याला नेले आहे। जेव्हा त्याने प्रभूचा हात कार्य करताना पाहिला तेव्हा त्याने आराधना केली। मी माझे मस्तक वाकवून परमेश्वराची उपासना केली आणि माझ्या स्वामी अब्राहमाच्या देवाची स्तुती केली, ज्याने मला सत्याच्या मार्गाने नेले। उत्पत्ती 24:48। कदाचित तुमच्या मुलांच्या विवाहाचे प्रयत्न उशिरा होत असतील। कदाचित घर बांधण्याच्या योजना पूर्ण झाल्या नसतील। कदाचित मुलांच्या करिअर, शिक्षण किंवा भविष्यात अडथळे आले असतील। अलिएझर प्रमाणे प्रार्थना करा, प्रभू, आज मला यश दे। नक्कीच प्रभू तुम्हाला चांगली बातमी देईल। जिथे मार्ग दिसत नाही तिथे तो मार्ग उघडेल। तुम्ही कोणता मार्ग घ्यावा हे तो दाखवेल आणि स्वतः आपल्या हाताने तुम्हाला नेईल। आनंद करा आणि प्रभूची स्तुती करा। आजचा दिवस असा असू शकतो जेव्हा तुमची ओझी हलकी होऊ लागतील आणि त्याची शांती तुमचे हृदय भरून टाकेल। विश्वास तुमच्यात उभा राहील आणि तुम्ही म्हणाल, प्रभूने माझी बाजू घेतली आहे। तो मला मार्गदर्शन करील। तो माझ्या चिंतांची जबाबदारी घेईल। सर्व गोष्टी त्याच्या चांगल्या योजनेनुसार माझ्या भल्यासाठी कार्य करतील। देवाच्या लेकरांनो, आजचा दिवस दैवी पूर्णतेचा दिवस होऊ शकतो। पुढील चिंतनासाठी वचन। आज परमेश्वराने इस्रायलमध्ये तारण केले आहे। 1 शमूएल 11:13। आजचे बायबल वाचन। सकाळ, स्तोत्रे 16:17। संध्याकाळ, प्रेषितांची कृत्ये 20:1-16।